समृद्धी महामार्गावरून ही दृश्य पाहतोय। समृद्धी महामार्गावर आता पुन्हा फेरफटका मारणं सुरू आहे। एकनाथ शिंदे नवीन दृश्य पाहतायत, विहंगम दृश्य पाहतायत। रस्त्यावर एका ठिकाणी उघडून इथली हिरवी संपदा, हिरवी समृद्धी पाहतायत। आत्ताचे दृश्य आहेत। काही वेळांपूर्वी या तिन्ही नेत्यांनी हा दौरा केला होता, समृद्धीवरून प्रवास केला होता। आता पुन्हा आपण पाहू शकतोय, पुन्हा ते एकदा फेरफटका मारतात। आणि आता यावेळी एकनाथ शिंदे पॅसेंजर सीटवर बसलेले आहेत आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः ड्राईव्ह करत आहेत। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सुद्धा आता स्वतः ड्रायव्हिंग सीटवर आहेत आणि शिंदे त्यांच्या बाजूला आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता एकनाथ शिंदेंना घेऊन हा समृद्धीवरचा फेरफटका मारतायत। येतानाची ट्रिप जेव्हा शिंदेंनी ड्राईव्ह केली होती, आता पुन्हा परतीच्या प्रवासाला लागलेले आहेत आणि त्यावेळी देवेंद्र फडणवीसांनी हातामध्ये सूत्र घेतल्याची पाहायला मिळत आहेत। संपूर्ण गाडीची आणि संपूर्ण प्रवासाची सूत्र आता परतीच्या वेळी देवेंद्र फडणवीसांनी घेतलेली आहेत आणि त्यावेळी शिंदेंना घेऊन जात आहेत। आपण ही आत्ताची दृश्य पाहतोय। काही वेळापूर्वी एकनाथ शिंदेंनी गाडी चालवली होती आणि त्यावेळी देवेंद्र फडणवीस बाजूला बसले होते। आता मात्र तिथे उतरल्यानंतर पुन्हा परतून येताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः गाडी चालवत आहेत आणि त्यांच्या बाजूला एकनाथ शिंदे बसल्याचं पाहायला मिळते। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमधली ही जवळीक आपण पाहू शकतोय की एकमेकांना कशा प्रकारे ते घेऊन गेले आणि पुन्हा परतत आहेत। देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार तिघेही यावेळी एकत्र या तिघांनी लोकार्पण केलं होतं। फीत कापून या तिसऱ्या महामार्गाचं, तिसऱ्या टप्प्याचं लोकार्पण केलं होतं। आताची ही दृश्य आहेत। लोकार्पण केल्यानंतर या तिघांनीही आपापल्या गाडीतून फेरफटका मारला आणि त्यानंतर ते पुन्हा काही काळानंतर परत येत आहेत। ही दृश्य आहेत। आता इगतपुरीमधली हा बोगदा सजवलेला आहे। सजवलेल्या बोगद्यामधनं त्यांनी फेरफटका मारलेला आहे। पावसाळी वातावरणामध्ये छान लॉंग ड्राईव्हचा आनंद या तिघांनीही घेतलेला आहे। लोकार्पण झाल्यानंतर आपण पाहू शकतोय देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे या दोघांनी अनुक्रमे गाडी चालवलेली आहे आणि एकमेकांना फेरफटका मारून आणलेला आहे। समृद्धीवरची ही दृश्य आहेत। अत्यंत आनंदी वातावरणामध्ये या तिसऱ्या टप्प्याचं लोकार्पण झालं आहे। महाराष्ट्र प्रगतीपथावर आहे। महाराष्ट्राचे हे मार्ग महाराष्ट्राला प्रगतीवर घेऊन जाणार आहेत, समृद्धीच्या दिशेने घेऊन जाणार आहेत। हा समृद्धी महामार्ग महाराष्ट्राला समृद्धीच्या दिशेने घेऊन जातो। आत्ताची दृश्य आहेत। हा सुंदर समृद्धी आपण पाहू शकतोय। हिरव्या वनराजीमध्ये नटलेला हा रस्ता, दोन्ही प्रकारच्या समृद्धी, महाराष्ट्राची हिरवी संपदा आणि महाराष्ट्राच्या विकासाची समृद्धी दोन्ही एका दृश्यामध्ये आपण पाहू शकतोय। या समृद्धीच्या रस्त्यावरून आज महामार्गावरून एकनाथ शिंदेंनी, देवेंद्र फडणवीसांनी आणि अजितदादांनी प्रवास केलेला आहे। बहुत कम लोगों को उस समय यकीन था, लेकिन एक व्यक्ति था जो पहले दिन से मुझ पर यकीन रखकर इस पर काम कर रहा। यापुढे आपण घेऊया राज्यभरातल्या वेगवान बातम्यांचा आढावा मान्सून 20 मधून। राज्यात पावसानं उघडीप दिल्यानं उन्हाचा चटका आणि उकाड्यात वाढ झाली आहे। आज राज्यामध्ये विजांसह वादळी पावसाचा अंदाज असल्यानं सतर्कतेचा इशारा हवामान विभागानं दिलाय। कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात वादळी पावसाचा अंदाज वर्तवलेला आहे। मुंबईसह ठाणे, पालघर भागात विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवलेला आहे। मुंबईत मान्सून दाखल झाल्यावर काही दिवसातच पावसानं विश्रांती घेतली होती। दादर, वरळी, भायखळा, परळ, पवई भागामध्ये पाऊस बरसला। बोरिवली, अंधेरी, वांद्रे, चेंबूर परिसरात सुद्धा पावसाचा जोर अधिक होता। कोकण किनारपट्टीवर जून ते सप्टेंबर या काळामध्ये पावसाळी महिन्यामध्ये 18 दिवस मोठी भरती येणार आहे। 4.5 मीटर उंचीच्या लाटा उसळणार आहेत असा अंदाज वर्तवलेला आहे। समुद्र आणि खाडी किनाऱ्यावरच्या गावांना 145 गावांना मान्सून सक्रिय झाल्यावर हा अलर्ट दिला गेलेला आहे। ठाण्यात आज सकाळपासूनच पावसानं उघडीप घेतलेली आहे। दुपारनंतर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे असा हवामान विभागानं अंदाज वर्तवलेला आहे। आज दिवसभर पावसाची रिपरिप सुरू राहणार आहे। दरम्यान आता बदलापुरामध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झालेली पाहायला मिळते आहे। मुंबईसह
मुंबईच्या उपनगरामध्ये आज पाऊस बरसण्याचा अंदाज वर्तवलेला आहे। ही दृश्य आहेत बदलापूरमधली। बदलापूरमध्ये पावसाची संततधार सुरू झालेली आहे। मुंबईच्या उपनगरामध्ये सुद्धा आज दिवसभर दुपारनंतर पाऊस पडणार आहे। ही आत्ताची दृश्य आपण पाहतोय ती आहेत बदलापूर स्थानकाजवळची। बदलापूरमध्ये जोरदार पावसानं हजेरी लावलेली आहे। पावसाची संततधार पाहायला मिळते। नाशिकच्या मनमाडमध्ये अवकाळी पावसानं पिकांना फटका बसलाय, त्यामुळे टोमॅटोच्या दरामध्ये वाढ झाली आहे। काही दिवसांपूर्वी 20 किलोंच्या क्रेटाला अवघा 80 ते 100 रुपयांचा दर मिळत होता, मात्र अचानक त्याला 300 ते 400 रुपयांचा दर मिळतो आहे। पुण्यात मान्सूनच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा जिल्ह्यासह विभागात पावसाला सुरुवात झाली आहे, त्यामुळे भाज्यांचं नुकसान झालंय। तोडणीही थांबली आहे, त्यामुळे मार्केट यार्डामध्ये घाऊक बाजारात फळभाज्यांची आवक घटली आहे। पुण्यात भाज्यांच्या भावानं 100 ओलांडली आहे। पावसाचा फटका बसल्यानं पालेभाज्यांचं मोठं नुकसान झालंय, त्यामुळे भाज्यांच्या दरामध्ये 20 ते 30% वाढ झाली आहे। मेथीची जुडी 70 रुपयांना विकली जाते। किरकोळ बाजारात आतापर्यंत हा उच्चांकी दर आहे। मान्सूनच्या पावसामुळे शेती पिकांसोबतच भाजीपाला पिकांना मोठा फटका बसलाय। पंढरपूरच्या स्थानिक बाजारात 1 किलो वांग्यांचा भाव 150 ते 180 रुपये इतका झालाय। तो चिकनपेक्षाही महाग आहे। आवक कमी आणि मागणी अधिक, त्यामुळे बाजारात वांग्याचा भाव वधारलेला आहे। साताऱ्यात अवकाळीने झालेल्या नुकसानामुळे पंचनामे पूर्ण झालेले आहेत। झालेल्या नुकसानाची भरपाई देण्यास सातारा जिल्हा प्रशासनाने सुरुवात केलेली आहे। पहिल्या टप्प्यात 4,23,00,000चं वाटप केलं जाणार आहे। यामध्ये शेतकऱ्यांच्या थेट खात्यावर पैसे जमा केले जातील। बीडमध्ये मान्सूनपूर्व पावसामुळे शेती मशागतीच्या कामांना वेग आलाय। तसंच या नक्षत्रामध्ये पेरणी केल्यास कापूस, मूग, उडीद या पिकांचे चांगले उत्पादन मिळते, त्यामुळे काही शेतकऱ्यांनी पेरणीची लगबग सुरू ठेवलेली आहे। जळगावच्या 40 गावात खरीप हंगामपूर्व मशागतीला वेग आलाय। यंदा कपाशीच्या क्षेत्रामध्ये घट होणार आहे। मक्याची लागवड वाढणार आहे असे संकेत मिळत आहेत। दरम्यान 7 ते 10 जून नंतरच शेतकऱ्यांनी पेरण्या कराव्या असं आवाहन कृषी विभागानं केलंय। आपण पुन्हा पाहतोय समृद्धी महामार्गावर हा फेरफटका पूर्ण होतोय। काहीसा पाऊसही पडल्याचं पाहायला मिळतंय। काचांवर आपण थेंब पाहू शकतोय। समृद्धीवरून आज एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस या तिघांनीही प्रवास केला। लोकार्पण झाल्यानंतर हा प्रवास केला। उद्घाटनाचं काम अजूनही सुरू आहे। उद्घाटनाचं लोकार्पण झालेलं आहे, मात्र उद्घाटन सोहळा सुरू आहे। माननीय नामदार दादाजी आपण ही तिथली घाईगर्दी पाहू शकतोय। महाराष्ट्र राज्य माननीय नामदार श्री नरहरी झिरवळ, मंत्री अन्न आणि औषध प्रशासन विशेष सहाय्य महाराष्ट्र राज्य, माननीय नामदार शिवेंद्रराजे भोसले, सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्री महाराष्ट्र राज्य, माननीय नामदार श्रीमती मेघना बोर्डीकर, राज्यमंत्री सार्वजनिक बांधकाम महाराष्ट्र राज्य, माननीय आमदार श्री निरंजन डावखरे साहेब, माननीय आमदार किसन काथोरे साहेब, माननीय आमदार शांताराम मोरे साहेब, माननीय आमदार हिरामन खासकर साहेब, या सर्वांचं आता इथे आगमन होत आहे। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग अंतिम टप्पा लोकार्पण कार्यक्रम। इगतपुरी बोगदा प्रवेशद्वार या ठिकाणी आज हा जो लोकार्पणाचा कार्यक्रम होणार आहे, यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री साहेब, उपमुख्यमंत्री साहेब आणि इतर मंत्री हे सर्वच जण इथे उपस्थित झालेले आहेत। या मान्यवरांचं स्टेजवरती लवकरच आगमन होत आहे। माध्यम प्रतिनिधींना ही विनंती आहे की त्यांनी या सर्वाचे चित्रीकरण करावं आणि आपल्या सर्वांशी संवाद साधणार आहेत
पण आपण शांतता राखावी. उपस्थित सर्वांना आपले मोबाईल सायलेंट मोडवरती टाकण्याची विनंती. आपण या कार्यक्रमात आपल्या माननीय मुख्यमंत्री साहेब, उपमुख्यमंत्री साहेब आणि इतर मान्यवर यांच्याशी संवादही साधणार आहोत. ज्या इगतपुरी बोगदा प्रवेशद्वाराजवळ आपण जमलो आहोत, हा या महामार्गावरील सर्वाधिक लांबीचा बोगदा आहे. या बोगद्याची लांबी एकूण 8 किलोमीटर असून उंची 9.12 मीटर आहे. अग्निसुरक्षेसाठी भारतात वापरण्यात येणारी प्रणाली या बोगद्यात प्रथमच वापरण्यात आलेली आहे. अग्निशमन यंत्रणा या इगतपुरीच्या सर्वात लांबीच्या बोगद्यामध्ये बसवण्यात आलेली आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3 नाशिक महामार्गावरील कसारा घाटाला पर्यायी मार्ग या बोगद्यामुळे उपलब्ध झाल्यामुळे वाहतुकीत सुधारणा होईल आणि वाहतूक जलद गतीने होणार आहे. इगतपुरी ते आमणे हा 76 किलोमीटर टप्पा वाहतुकीला सुरू झाल्यानंतर ठाणे ते नागपूरपर्यंतचा प्रवास देखील अधिक सुकर म्हणजे केवळ 8 तासात होणार आहे. अशा या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या आजच्या शेवटच्या टप्प्याचं उद्घाटन आणि अंतिम टप्प्याचं लोकार्पण आता इथे होणार आहे. या कार्यक्रमासाठी तुम्हा सर्व उपस्थितांचं पुन्हा एकदा स्वागत. आपले सगळे मान्यवर आता स्टेजवरती येत आहेत. महाराष्ट्र राज्याचे लाडके माननीय मुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब, माननीय उपमुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री माननीय नामदार अजितदादा पवार साहेब, माननीय नामदार दादाजी भुसे मंत्री शालेय शिक्षण, माननीय नामदार नरहरी शिरवळ मंत्री अन्न आणि औषध प्रशासन, माननीय नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले मंत्री सार्वजनिक बांधकाम विभाग, श्रीमती मेघना बोर्डीकर राज्यमंत्री सार्वजनिक बांधकाम महाराष्ट्र राज्य, यासोबतच इतर सर्व मान्यवर, जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी आणि इतर सर्व मान्यवरांचं सहर्ष स्वागत. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग इगतपुरी बोगदा प्रवेशद्वार लोकार्पण सोहळा अंतिम टप्प्याचे लोकार्पण आता इथे पार पडणार आहे. आपण या सर्वांचं स्वागत करणार आहोत. यासाठी श्रीमती मनीषाताई पाटणकर म्हैसकर अप्पर मुख्य सचिव सार्वजनिक बांधकाम विभाग आणि त्याचबरोबर अनिल कुमार गायकवाड उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, राजेश पाटील सर आणि मनोज जिंदाल सर हे सर्वजण इथे आहेत. मी विनंती करते व्यवस्थापनाला की आपण सत्कार लवकरात लवकर आटोपून घ्यावेत. माननीय मुख्यमंत्री साहेबांचा सत्कार मनीषाताई करतील अशी मी त्यांना विनंती करते. माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचा सत्कार, यानंतर माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचा सत्कार माननीय अनिल कुमार गायकवाड हे करतील. मी अनिल कुमार यांना विनंती करते. दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा सत्कार आपण करायचा आहे. उपमुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री माननीय श्री अजितदादा पवार साहेब. माननीय नामदार उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब यांचा सत्कार, यानंतर माननीय नामदार दादाजी भुसे यांचा सत्कार मनोज जिंदाल सर करतील अशी मी त्यांना विनंती करते. माननीय दादाजी भुसे मंत्री शालेय शिक्षण यांचा सत्कार मनोज जिंदाल सहव्यवस्थापकीय संचालक.
यानंतर माननीय श्री राजेश पाटील सरांना मी विनंती करते की त्यांनी माननीय आमदार श्री नरहरी झिरवाळ मंत्री अन्न आणि औषध प्रशासन विशेष यांचा सत्कार करावा. सर्वांचे सत्कार माननीय मनोज जिंदल सर आणि राजेश पाटील सर यांनी करावेत. उर्वरित सर्वांचे माननीय नामदार शिवेंद्रसिंह राजे भोसले सार्वजनिक बांधकाम विभाग यांचा सत्कार आपण करावा अशी मी विनंती करते. प्राध्यापक एकनाथजी यांचा सत्कार, माननीय मेघना बोर्डीकर यांचा सत्कार आपण करावा अशी मी आपल्याला विनंती करते. सर्वच मान्यवरांचा शाब्दिक शब्दसुमनांनी उर्वरित सर्वांचा सत्कार आणि बराच वेळ झाला माध्यम प्रतिनिधी सुद्धा इथे आहेत. या सर्वांसमोर आता आपण कार्यक्रमाची सुरुवात करणार आहोत. त्यासाठी आधी समृद्धी महामार्गाची चित्रफित एव्ही प्लीज. महामार्ग महाराष्ट्र के विकास को नई दिशा देगा, नई ऊर्जा देगा. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे हे 11 डिसेंबर 2022 रोजीचे उद्गार आहे. त्यावेळी त्यांच्या शुभ हस्ते महाराष्ट्राच्या समृद्धीची भाग्यरेखा प्रथमच अस्तित्वात आली होती. त्यांचे तेव्हाचे शब्द आता प्रत्यक्षात उतरले. अंदाज कुछ अलग ही है मेरे सोचने का, अंदाज कुछ अलग ही है मेरे सोचने का, सबको मंजिलों का शौक है और मुझे रास्ते बनाने का. तसंच महाराष्ट्र सरकारचे माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या दूरदर्शी विचारांमुळे आणि नेतृत्व कौशल्यामुळे हा महामार्ग साकार झाला. समृद्धी महामार्ग निर्माण करण्याची संकल्पना ही त्यांचीच तर होती. त्यांच्या आणि महायुती सरकारच्या दृढ विश्वासाचं प्रतीक म्हणून हा महामार्ग आज लोकांना सेवा देत आहे. या महामार्गाच्या तसंच महाराष्ट्र सरकारचे माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या दूरदर्शी विचारांमुळे आणि नेतृत्व कौशल्यामुळे हा महामार्ग साकार झाला. समृद्धी महामार्ग निर्माण करण्याची संकल्पना ही त्यांचीच तर होती. त्यांच्या आणि महायुती सरकारच्या दृढ विश्वासाचं प्रतीक म्हणून हा महामार्ग आज लोकांना सेवा देत आहे. या महामार्गाच्या आजवरच्या प्रवासावर एक दृष्टिक्षेप टाकला तर असं दिसून येतं की माननीय उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांच्या या आधीच्या कार्यकाळात हा महामार्ग सक्रिय झाला आणि लोकांना सेवा देऊ लागला. त्यानंतर पुन्हा माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस, विद्यमान उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे, विद्यमान उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांच्या कुशल नेतृत्वात या महामार्गाला पूर्णत्वाच्या दृष्टीनं विशेष गती मिळाली. या सर्व प्रक्रियेत या महामार्गाची भक्कमपणे उभारणी ही MSRDC न केली आणि प्रगतीशील महाराष्ट्राची ओळख अधोरेखित केली. आता याच शृंखलेत समृद्धी महामार्गाचा अंतिम टप्पा सामील होत आहे. हा 701 किलोमीटर लांबीचा ग्रीनफील्ड एक्सप्रेसवे 4 टप्प्यात विभागला गेलाय. नागपूर ते शिर्डी 520 किलोमीटरचा पहिला टप्पा असून शिर्डी ते भरवीर हा 80 किलोमीटरचा दुसरा टप्पा आहे. तर भरवीर ते इगतपुरी पर्यंत 25 किलोमीटरचा तिसरा टप्पा आहे. आणि ज्या चौथ्या टप्प्याचं आज लोकार्पण होत आहे तो इगतपुरी ते आमणे पर्यंतचा 76 किलोमीटरचा शेवटचा टप्पा आहे. लवकरच नागरी वाहतूक सेवेसाठी हा टप्पा खुला केला जाईल. या चौथ्या टप्प्याचं काम आव्हानात्मक आणि अत्यंत कठीण होतं. हा 76 किलोमीटरचा टप्पा सर्वात अवघड अशा भूभागातून मार्गक्रमण करतो. इगतपुरी आणि ठाणे जिल्ह्यातील मुंबई हा 18 तासांचा प्रवास या महामार्गामुळे कमी होऊन केवळ 8 तासांवर आलाय. आता शेतकऱ्यांसाठी नवीन उद्योगाच्या खोऱ्यांचा प्रदेश होता. त्यामुळे मोठे पूल आणि बोगदे समृद्धी महामार्गासाठी खोदावे लागले. हे अवघड काम MSRDCनं आपल्या अभियांत्रिकी कौशल्याच्या जोरावर लीलया साध्य केलं. 10 प्रमुख जिल्ह्यातून मार्गक्रमण करणारा समृद्धी महामार्ग इतर 14 जिल्ह्यांना देखील अप्रत्यक्षरित्या जोडला गेलाय. त्यामुळे नागपूर ते मुंबई हा 18 तासांचा प्रवास या महामार्गामुळे कमी होऊन केवळ 8 तासांवर आलाय. आता शेतकऱ्यांसाठी नवीन उद्योगाच्या संधी उपलब्ध होणार आहेत. विदर्भातील शेतकरी थेट आपलं उत्पादन मुंबईच्या दारात घेऊन येतोय. तसंच व्यापारी देखील कमी कालावधीत विदर्भ, मराठवाड्यात पोहोचतायत.
शिर्डी, छत्रपती संभाजीनगर, शेगाव यासारख्या धार्मिक स्थळापर्यंत सुद्धा आता कमी वेळेत पोहोचणं शक्य झालंय. यामुळे आध्यात्मिक पर्यटनाला नवा आयाम प्राप्त झालाय. या महामार्गामुळे नवी मुंबईतल्या जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट वरून नागपूर इथल्या मिहान प्रकल्पापर्यंत अत्यंत वेगात माल पोहोचू शकेल. महाराष्ट्राच्या समृद्धीची ही भाग्यरेखा आज पूर्णत्वाला गेलीये आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी उभारण्यात आलेल्या या दमदार महामार्गाचं श्रेय हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस आणि महायुती सरकारचं आहे. महाराष्ट्रातील फडणवीस, शिंदे आणि अजित पवार सरकारकडून पायाभूत सुविधा प्रकल्पांना मानवी चेहरा दिला जात असून विविध क्षेत्रात अत्यंत मूलगामी परिवर्तन घडवण्यात या सर्वच कामांचा हातभार लागतोय आणि यामुळे सर्व मान्यवर यांना आपण दूरदृश्य प्रणालीद्वारे लोकार्पण करतोय. ठाणे खाडीपूल क्रमांक 3 दक्षिण वाहिनी मार्गिका. देशाच्या विकासामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरचा रोल सगळ्यात मोठा आहे. आज आपण पाहतो की जगाचे जे देश विकसित झाले त्यांच्या विकासामधलं मॉडेल काय होतं? इन्फ्रास्ट्रक्चर लेड डेव्हलपमेंट. याच उक्तीप्रमाणे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी महाराष्ट्रात पायाभूत सुविधांचा विकास, आर्थिक प्रगती आणि संपर्क व्यवस्था सर्वोत्तम बनवण्यासाठी मोठं पाऊल उचललंय. त्यांचा हाच दृष्टिकोन केंद्रस्थानी ठेवत महाराष्ट्र आपले पूल आणि रस्त्यांचं जाळं विडून सक्षम होतोय आणि याची सगळी जबाबदारी सक्षमपणे MSRDCनं आपल्या खांद्यावर उचलली आहे. देशात माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या कुशल नेतृत्वात 2014 नंतर राष्ट्रीय महामार्गामध्ये तब्बल 60% वाढ झाली आहे. हा नेमका आकडा 91,287 किलोमीटर वरून वाढून आता 1,46,195 किलोमीटर झालाय. त्यांचा हाच दृष्टिकोन केंद्रस्थानी ठेवत महाराष्ट्र आपले पूल आणि रस्त्यांचं जाळं विडून सक्षम होतोय आणि याची सगळी जबाबदारी सक्षमपणे MSRDCनं आपल्या खांद्यावर उचलली आहे. देशात माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या कुशल नेतृत्वात 2014 नंतर राष्ट्रीय महामार्गामध्ये तब्बल 60% वाढ झाली आहे. हा नेमका आकडा 91,287 किलोमीटर वरून वाढून आता 1,46,195 किलोमीटर झालाय. आधुनिक भारताच्या निर्मितीची ही मोदीजींनी आपल्या मनी बाळगलेली विचारधारा शिरोधार्य मानून मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि त्यांच्या महायुती सरकारनं विकासात्मक पावलं टाकण्यास सुरुवात केली आहे. केवळ याचमुळे महाराष्ट्रात मोठ्या संख्येनं पुलांची निर्मिती होतीये. त्याचबरोबर महाराष्ट्रातली प्रमुख महानगर मुंबई आणि पुणे दरम्यानची वाहतूक गतिमान आणि सुगम होण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे आणि माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनात राज्याची विकास यात्रा सुरू आहे. मुंबईत मानखुर्द ते वाशी दरम्यान ठाणे खाडीवर झालेल्या या तिसऱ्या पुलामुळे मुंबई पुणे मार्गाला नवा आयाम मिळालाय. ठाणे खाडीवरील प्रतिकूल हवामान आणि आव्हानात्मक भौगोलिक परिस्थितीचा सामना करत या तिसऱ्या पुलाच्या दक्षिण मार्गिकेचं निर्माण कार्य MSRDCनं केलंय. ठाणे खाडीवर आधीपासूनच मानखुर्द वाशी दरम्यान 2 पूल कार्यरत आहेत. या पुलांवरून होणाऱ्या वाहतुकीवरचा ताण या तिसऱ्या पुलाच्या माध्यमातून कमी होईल. तसंच या तिसऱ्या पुलाच्या मुंबई ते नवी मुंबई आणि नवी मुंबई ते मुंबई या दोन्ही उत्तर आणि दक्षिण मार्गिकांचं बांधकाम पूर्ण झालेलं आहे. खाडीवर उभारण्यात आलेल्या या प्रत्येक मार्गिकेची लांबी 3.18 किलोमीटर आहे. ठाणे खाडीवर आव्हानात्मक स्थितीत उभा राहिलेला पूल अभियांत्रिकी कौशल्याचा उत्तम नमुना म्हणून नावारूपाला आलाय. या पुलाची निर्मिती ही फॉर्म ट्रॅव्हलर नावाच्या अत्याधुनिक यंत्राच्या माध्यमातून करण्यात आली आहे. ही निर्मिती करताना पुलाच्या एकूण लांबीचे 18 सेट बनवले गेले. या 18 सेट्सचं सिमेंट कॉन्क्रिटीकरणाचं काम प्रत्यक्ष हवेत म्हणजे अधांतरीच पूर्ण करण्यात आलं. यासाठी खाडीच्या कोणत्याही टोकावरून मानवी किंवा इतर यंत्रांची मदत घेतली गेली नाही हे विशेष आहे. केवळ आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं पुलाची निर्मिती होणं ही महाराष्ट्रासाठी अभिमानाची गोष्ट आहे. महाराष्ट्राचं उज्ज्वल भवितव्य घडवण्यासाठी नुसताच विकासाचं इंजिन नाही तर माननीय मुख्यमंत्री साहेब आणि उपमुख्यमंत्री साहेब यांनी त्याला परिवर्तनाची चाकही जोडली आणि त्यांची ही गाडी सुसाट धावत आज या इगतपुरी बोगद्याच्या प्रवेशद्वाराजवळ पोहोचलेली आहे. संवाद साधावा.
माननीय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथराव शिंदेजी, दुसरे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार या ठिकाणी उपस्थित सर्व आमचे सहकारी मंत्री, राज्यमंत्री, आमदार, PWD विभागाचे अप्पर मुख्य सचिव, MSRDCचे MD, सर्व नाशिक जिल्हा आणि ठाणे जिल्ह्याचे प्रशासनिक अधिकारी आणि उपस्थित सर्व माध्यम प्रतिनिधी भगिनी आणि बंधूंनो, आज आमच्या महायुतीच्या सरकारकरता ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे की जे स्वप्न आम्ही 2014 नंतर महायुतीचं सरकार आल्यावर बघितलं होतं, त्याची एक प्रकारे पूर्तता आज या ठिकाणी होते. समृद्धी महामार्ग हा केवळ एक रस्ता नाहीये, हा महाराष्ट्राच्या समृद्धीचा इकॉनॉमिक कॉरिडॉर आहे. आणि म्हणूनच याला हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग अशा प्रकारचं नामकरण हे आपण दिलेलं आहे. कारण या महामार्गाने महाराष्ट्राचं इंटिग्रेशन साधलेलं आहे. जवळपास महाराष्ट्राचे 24 जिल्हे या महामार्गामुळे JNPT पोर्टशी कनेक्टेड आहेत आणि लवकरच हा महामार्ग नवीन वाढवण बंदराशी देखील आम्ही कनेक्ट करणार आहोत. त्यामुळे पोर्ट लेड डेव्हलपमेंट ही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्याचं काम या महामार्गाच्या माध्यमातून होणार आहे. आपल्याला कल्पना आहे की देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांनी याच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन केलं. त्यानंतर मग मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वात आम्ही दुसऱ्या टप्प्याचं उद्घाटन केलं. तिसरा 25 किलोमीटरचा टप्पा दादाजी भुसेंच्या नेतृत्वात त्याचं उद्घाटन झालं. आणि आज जो शेवटचा टप्पा आहे याचं उद्घाटन आम्ही सगळे महाराष्ट्रातल्या महायुती सरकारचे प्रतिनिधी या ठिकाणी करतो आहोत. आता हा जो महामार्ग आहे जवळपास 55,335 कोटी रुपये खर्च करून हा महामार्ग आपण तयार केलेला आहे. आणि 701 किलोमीटरचा महामार्ग आहे, ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे उड्डाण पूल आणि डोंगर दऱ्याच्या ठिकाणी तयार केलेले वायाडक्ट याची संख्या 73 आहे, 73. वन्यजीवांकरता जी संरचना केली आहे, वन्यजीवांना कुठेही संचाराकरता अडचण होऊ नये, अडथळा होऊ नये म्हणून जवळपास 100 वेगवेगळ्या संरचना या ठिकाणी तयार केल्या आहेत. ज्यामध्ये पहिल्यांदाच देशामध्ये वन्यजीवांकरता 8 ओव्हरपास आणि 92 अंडरपास तयार करण्यात आले आहेत. आणि आपण कॅमेरा ट्रॅपमधनं बघू शकतो की अतिशय नीट वन्यजीवांचं विचरण या ठिकाणी या अंडरपास आणि ओव्हरपासच्या माध्यमातून चाललंय. एकूण याच्यामध्ये 32 मुख्य पूल आहेत आणि 317 लहान पूल या महामार्गाकरता बांधण्यात आलेले आहेत. 59 ओव्हरपास आणि 229 अंडरपास. जितके रस्त्याच्या लगत शहरं गावं येत आहेत यांना एक तर ओव्हरपास मिळालाय किंवा अंडरपास मिळालेला आहे. सगळ्यांचं या ठिकाणी जो राईट ऑफ वे आहे तो प्रोटेक्ट करण्याचं काम आपण केलंय. याच्यामध्ये एकूण 7 बोगदे केले आहेत
आणि ज्या बोगद्यामध्ये आपण बसलेलो आहोत हा सर्वात मोठा जवळपास 8 किलोमीटरचा बोगदा आहे आणि देशातला आत्ताच्या परिस्थितीतला सगळ्यात रुंद बोगदा हा इगतपुरीचा बोगदा आहे. अर्थात लवकरच याचा रेकॉर्ड आपणच तोडणार आहोत. ज्यावेळी आपण पुणे मिसिंग लिंकचं काम पूर्ण करू त्यावेळी याचाही रेकॉर्ड तुटेल आणि मग जो बोगदा तयार होईल तो देशातला सगळ्यात मोठा बोगदा असेल. पण आज हा देशातला सगळ्यात मोठा बोगदा आहे. पादचाऱ्यांसाठी 180 ओव्हरपास आहेत, 224 अंडरपास आहेत आणि वेगवेगळ्या ठिकाणी कनेक्टिव्हिटी करता इंटरचेंज. आपण बघितलं असेल जणू काही एखाद्या कागदावर चित्र काढावं अशा प्रकारे हे अतिशय सुंदर असे डिझाईन केलेले इंटरचेंजेस, असे एकूण 25 इंटरचेंज आपल्याला या ठिकाणी या समृद्धी महामार्गामध्ये पाहायला मिळतात. आपण 11 डिसेंबरला पहिला टप्पा केला, 26 मेला दुसरा टप्पा केला, 11 डिसेंबर 22, 26 मे 23ला दुसरा टप्पा, 4 मार्च 24ला तिसरा टप्पा आणि आज अंतिम टप्प्याचं आपण काम पूर्ण केलंय. हा जो शेवटचा टप्पा आहे हा 76 किलोमीटरचा आहे. याच्यामध्ये एकूण 5 जुळे बोगदे ज्याची एकूण लांबी 11 किलोमीटर आहे. यातला सर्वात लांब बोगदा ज्याच्यामध्ये आपण आता आहोत आणि जे लोक आमच्यासोबत ट्रॅव्हल करत होते त्यांनी बघितलं की याच्यामध्ये फायर सिस्टम अशी तयार केलेली आहे की ज्यावेळी टेम्परेचर 60 डिग्रीपर्यंत जाईल ऑटोमॅटिक त्या ठिकाणी पाणी पडणं पाऊस पडणं चालू होतं आणि लागलेली आग किंवा तशा प्रकारची परिस्थिती ही काबूमध्ये येते. टेम्परेचर 30 वर आलं की ऑटोमॅटिक ते बंद होतं. म्हणजे 100% पूर्णपणे ऑटोमॅटिक फायर प्रूफ सिस्टीम याच्यामध्ये केली आहे. आणि ठिकठिकाणी रेस्क्यूच्या दृष्टीनं दोन्ही बोगद्यांना जोडणारे त्या ठिकाणी जोड बोगदे तयार केलेले आहेत. म्हणजे एखाद्या ठिकाणी ॲक्सिडेंट झाला आणि रेस्क्यू करायचं असेल तर त्या जोड बोगद्यातनं आपल्याला रेस्क्यू करता येतं अशा प्रकारची त्या ठिकाणी व्यवस्था केली आहे. आता आपण जर बघितलं तर जवळपास 16 दुहेरी वायाडक्ट या रस्त्यावर आपण केले. ज्यातला सगळ्यात लांब वायाडक्ट जो आहे हा 2.28 किलोमीटरचा आहे. एका वायाडक्टवर आपण थांबलो होतो त्या ठिकाणी आपण सगळ्यांनी बघितलं किती खालपर्यंत आपण त्या ठिकाणी गेलेलो आहोत. आणि या 76 किलोमीटरमध्ये 3 प्रमुख इंटरचेंजेस आहेत, इगतपुरी, खुडघर आणि आमणे. आपण जर बघितलं तर जवळपास स्थानिक प्रजाती वापरून 33 लाखाहून अधिक रोपांची लागवड समृद्धी महामार्गांवर करण्यात आलेली आहे. आणि आता कालच आम्ही आपल्या वन विभागाला हे आदेश दिलेले आहेत, समृद्धी महामार्ग असेल, पालखी मार्ग असतील, इतर मार्ग असतील, याच्यावर मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्याचं मॅन्डेट हे आपण वन विभागाला दिलंय. आपल्याला मी वन्यजीवाकरता काय केलं सांगितलंय. सगळ्यात महत्त्वाचं प्रत्येक 500 मीटरवर जल पुनर्भरणाची व्यवस्था या ठिकाणी केली आहे. म्हणजे पाऊस पडल्यानंतर ऑटो रिचार्ज किंवा वॉटर रिचार्ज जो आपण करतो त्याची व्यवस्था दर 500 मीटरवर या रस्त्यावर करण्यात आलेली आहे. आणि हा रस्ता करताना 1000 शेततळी आपण तयार केलेली आहेत. रस्त्याचं मातीकाम चालू असताना जे काही खोदकाम केलं त्यात 1000 शेततळी ही आपण तयार केलेली आहेत. याच्यामध्ये 200 मेगावॅट सौर ऊर्जा निर्माण करण्याची योजना आपण तयार केली आहे. ज्यातल्या 35 मेगावॅटचं आपलं ऑलरेडी काम सुरू झालेलं आहे. आणि पलीकडे 500 मेगावॅटपर्यंत या ठिकाणी आपण सौर ऊर्जा निर्मिती करू शकतो. जवळपास 22 ठिकाणी सुविधा केंद्र तयार करण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे. आणि याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे जी टोलची प्रणाली आहे ती पण या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक पद्धतीची आहे. 61 टोल प्लाझा आहेत. पण पूर्ण रोडवर आपल्याला कुठेही त्या ठिकाणी थांबावं लागत नाही अशा प्रकारची त्याची इंटरचेंजेसवर व्यवस्था आपण केलेली आहे. आणि संपूर्ण रोडवर
1400 किलोमीटरचं फायबर ऑप्टिक आपण टाकलेलं आहे. त्यामुळे हा स्मार्ट रोड म्हणून या ठिकाणी विकसित करण्यात येतो आहे. 100% सगळ्या प्रणाली या ठिकाणी पूर्ण झाल्यानंतर हा इन्सिडेंट्स फ्री किंवा ॲक्सिडेंट फ्री कसा होईल या संदर्भातली टेक्नॉलॉजी आपण वापरायचा निर्णय हा या ठिकाणी केलेला आहे. सगळ्यात महत्त्वाचं, आपण ज्यावेळेस याचं काम सुरू केलं त्याचवेळी आपण गेलला विनंती केली होती आणि गेलनी आपण राईट ऑफ वे दिला. एक संपूर्ण गॅस पाईपलाईन या ठिकाणी टाकलेली आहे. त्यामुळे ही अगदी कोकणापासनं तर नागपूरपर्यंत आणि पुढे गडचिरोलीपर्यंत ही सगळी गॅस पाईपलाईन जाणार आहे. आणि जेवढे जिल्हे या रस्त्यालगत येतात तिथल्या उद्योगांना गॅस देण्याचं काम या पाईपलाईनच्या माध्यमातून आपल्याला करता येणार आहे. त्यामुळे पलीकडच्या काळामध्ये ज्यावेळी आपण गडचिरोली स्टील सिटी तयार करतो तिथेही कोळशाच्या ऐवजी गॅस वापरला गेला पाहिजे अशा प्रकारचा आपला प्रयत्न आहे आणि त्यातनं मोठा फायदा होणार आहे. आपल्याला माहिती आहे की शिर्डी असेल, अजिंठा असेल, शेगाव असेल, वेरूळ असेल, लोणार सरोवर असेल, अनेक अशा प्रकारच्या पर्यटनाच्या ज्या काही जागा आहेत किंवा ज्या आपली धार्मिक स्थळं आहेत ती देखील या समृद्धी महामार्गामुळे जोडण्याचं काम आपण केलेलं आहे. याच्यावर ॲम्ब्युलन्सेसची सेवा आपण उपलब्ध करून दिली आहे. आणि मला सांगितलं पाहिजे की याच्यावरचा ट्रॅफिक हा सातत्याने वाढतोय. जो ट्रॅफिक 2 लाख पर मंथ होता तो आता 10 लाख पर मंथ पर्यंत गेलेला आहे. आणि आता हा शेवटचा टप्पा सुरू झाल्यामुळे याच्यामध्ये प्रचंड मोठी वाढ आता या ठिकाणी पहिल्याच टप्प्यात 5 पट झाली आहे, पण ती खूप मोठ्या प्रमाणात आता या ठिकाणी होईल हा विश्वास मला आहे. आणि यासोबत आज आपण वाशीच्या 3ऱ्या पुलाचं देखील उद्घाटन केलेलं आहे. आपल्याला माहिती आहे की वाशीच्या पुलावर मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जाम होतो. तो ट्रॅफिक जाम संपवण्याच्या दृष्टीनं ही देखील एक अत्यंत महत्त्वाची अशा प्रकारची स्टेप आहे. मला असं वाटतं की ज्यावेळी समृद्धी महामार्गाचं काम मी आणि शिंदेसाहेब आम्ही दोघांनी सुरू केलं त्यावेळी अनेक लोकांना असं वाटायचं की ही केवळ घोषणा आहे, हे काम कधी पूर्ण होऊ शकत नाही. पण रेकॉर्ड वेळेमध्ये लँड ॲक्विजिशन झालं. अनेक नेत्यांनी विरोध करूनही ते लँड ॲक्विजिशन आम्ही केलं. आणि आज मला अतिशय आनंद आहे की आमच्या महायुतीच्या कार्यकाळातच याचं उद्घाटन होत आहे आणि आम्ही तिघही महायुतीचे नेते या उद्घाटनाकरता उपस्थित आहोत. आणि आता अशाच प्रकारचा पुढच्या टप्प्यामध्ये आम्हाला शक्तिपीठ महामार्ग देखील तयार करायचा आहे. शक्तिपीठ महामार्ग असाच ॲक्सेस कंट्रोल रोड असेल, पण संपूर्ण मराठवाड्याचं आर्थिक चित्र हे पूर्णपणे बदलणारा, मराठवाड्याला इकॉनॉमिक टर्नअराउंड देणारा अशा प्रकारचा शक्तिपीठ महामार्ग ठरणार आहे. त्यामुळे त्याचंही काम हे आपण लवकरच या ठिकाणी सुरू करू हा विश्वास मला आहे. आज खरं म्हणजे आमच्या MSRDC विभागाचं, PWD विभागाचं मी मनापासून अभिनंदन करतो. MSRDCच्या सगळ्या अधिकाऱ्यांचं आणि सर्व कॉन्ट्रॅक्टर्सचं, इथे काम करणाऱ्या सगळ्या मजुरांचं, सगळ्या मशीन ओनर्सचं, सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो की एक इंजिनिअरिंग मार्वल हे या ठिकाणी आपण तयार केलं. आणि मला विश्वास आहे की पुढच्या काळामध्ये महाराष्ट्राच्या विकासामध्ये हा इकॉनॉमिक कॉरिडॉर खूप महत्त्वाची भूमिका या ठिकाणी पार पाडेल. आज मुझे बहुत खुशी है कि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धि महामार्ग का उद्घाटन हमने यहाँ पर किया है. इसके फर्स्ट फेज का उद्घाटन प्रधानमंत्री जी ने किया था. सेकंड फेज का उद्घाटन हमारे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे जी के नेतृत्व में हमने किया था. थर्ड फेज का उद्घाटन हमारे दादाजी ने किया था और आज इसके अंतिम फेज का उद्घाटन किया है. 701 किलोमीटर का ये समृद्धि महामार्ग अब लोगों के लिए
हम लोग उसको लोकार्पित कर रहे हैं और एक प्रकार से इंजीनियरिंग मार्वल के रूप में इसको तैयार किया है। जिस टनल में अभी हम लोग सब बैठे हैं, ये देश का सबसे चौड़ा टनल है और 8 किलोमीटर का ट्विन टनल है। ये एक रिकॉर्ड हम लोगों ने तैयार किया है। समृद्धि महामार्ग पर जितने इंजीनियरिंग अलग अलग प्रकार के स्ट्रक्चर्स हमको दिखाई पड़ते हैं, चाहे वो वायाडक्ट्स हो, अंडर पासेस हो, ओवर पासेस हो, एनिमल पासेस हो, ह्यूमन पासेस हो, मैं ऐसा मानता हूं कि ऐसा डिजाइन देश के किसी भी महामार्ग में आपको देखने को नहीं मिलेगा। और मुझे बहुत खुशी है कि महाराष्ट्र के 24 जिलों को इंटीग्रेट करते हुए हमारे जेएनपीटी पोर्ट के साथ जोड़ने का काम समृद्धि महामार्ग ने किया है और जल्दी ही हम इसको नए वाढ़वण पोर्ट से भी जोड़ेंगे। तो ये एक नया इकोनॉमिक कॉरिडोर के रूप में हम लोगों ने तैयार किया है। इसके ऊपर जल्दी ही बहुत ही स्मार्ट इंटीग्रेटेड ट्रैफिक मैनेजमेंट सिस्टम इंस्टॉल होगी और हम लोगों ने जिस समय इसका काम शुरू किया उसी समय गेल को निवेदन करते हुए उनको राइट ऑफ वे देकर एक गैस पाइपलाइन भी बिछाई है। तो इन सारे जिलों में जो उद्योग हैं उनके लिए गैस उपलब्ध करा देने का काम ये पाइपलाइन करेगी। इसके ऊपर बड़े पैमाने पर पेड़ लगाए गए हैं। हम लोगों का प्रयास है कि एक प्रकार से एक बहुत ही सस्टेनेबल ऐसा रोड ये तैयार हम करें। करीब हम लोग फर्स्ट फेज में 200 मेगावाट बिजली यहाँ पर सोलर पावर का निर्माण करेंगे। 500 मेगावाट तक उसको हम लेकर जाएंगे। सस्टेनेबिलिटी के सारे जो मायने हैं उस पर ये रोड खरा उतरेगा, इस प्रकार का हमारा प्रयास है। मैं आज इस मौके पर हमारे एमएसआरडीसी विभाग के सभी अधिकारियों का बहुत बहुत अभिनंदन करता हूं। पीडब्ल्यूडी विभाग के लोगों का अभिनंदन करता हूं। विशेष रूप से हमारे उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी जो पहले दिन से इस रोड के साथ जुड़े हैं, हमारे दूसरे उप मुख्यमंत्री अजित दादा पवार और हमारे सारे मंत्रिमंडल के मंत्रियों का भी मैं बहुत बहुत यहाँ पर धन्यवाद देना चाहता हूँ। सभी की मदद के कारण एक रिकॉर्ड टाइम में देश का सबसे अच्छा मार्ग हम बना पाए। और मैं ये भी कहना चाहता हूं कि देश का सबसे लंबा एक ही स्टेट में जाने वाला एक्सेस कंट्रोल रोड भी ये समृद्धि हाईवे है। इसका भी मुझे बहुत अभिमान है। मैं हम सब की ओर से, हमारी महायुति सरकार की ओर से इस रोड का लोकार्पण हुआ ऐसी घोषणा करता हूं और हमारे एकनाथ शिंदे जी से निवेदन करता हूं कि एकनाथ जी इस समय शुभकामनाएं दें। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग आज अंतिम टप्प्याचं लोकार्पण आपले लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न झालं। या प्रसंगी उपस्थित आमचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, तर आताच आपण पाहिलं समृद्धीच्या शेवटच्या टप्प्याचं लोकार्पण झालंय। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते हे लोकार्पण झालंय आणि यावेळी त्यांनी समृद्धीची काय वैशिष्ट्य आहे, अंतिम टप्प्यात जो रस्ता आलाय त्याची काय वैशिष्ट्य आहे आणि इतर येणारे विकास प्रकल्प जसे असतील जसं की शक्तीपीठ महामार्ग, मिसिंग लिंक या संदर्भात सुद्धा सविस्तर अपडेट दिलेली आहे। प्रत्येक अपडेट त्या संदर्भातले जाणून घेत राहू। मात्र आता बातमीपत्रामध्ये पुढे वळतोय। बातमी आहे राज्याच्या राजकारणातून। बातमी ठाकरे गटासंदर्भात आहे। शिवसेना मनसे युती संदर्भात ठाकरेंच्या नव्या पिढीनं आता ग्रीन सिग्नल दिलेला आहे। महाराष्ट्र हितासाठी सोबत आले तर स्वागतच असं आदित्य ठाकरे म्हणाले। तर युती संदर्भात दोन भावांनी बोललं पाहिजे अशी प्रतिक्रिया अमित ठाकरेंनी दिलेली आहे। आमच्याकडून प्रतिसाद दिलेला आहे। आमची भावना हीच आहे की मराठी माणसासाठी असेल, महाराष्ट्रासाठी असेल, महाराष्ट्राच्या हितासाठी असेल, जर कोणी सोबत यायला तयार असेल तर आम्ही त्यांना सोबत घेऊन महाराष्ट्र हितासाठी लढत राहू। पहिली गोष्ट आपण ही पाहिली असेल, काल परवाकडे आमचे दीपेश म्हात्रे आणि त्यांनी तिकडचे राजू पाटीलजी या दोघांनी तर एकत्र आंदोलन केलेलं आहे
लोकांच्या मनात काय आहे हे आपल्याला माहिती आहे. आमचं मन साफ आहे. जे कोणी महाराष्ट्र हितासाठी कुठचाही पक्ष असो, कुठचाही नेता असो, आमच्या सोबत यायला तयार आहे. आम्ही महाराष्ट्र हितासाठी एकत्र येऊन लढू. मला वाटतं त्यांच्याकडे एकमेकांचे नंबर आहेत, ते बोलू शकतात. त्याच्यामुळे मी तुमच्यासमोर येऊन काही होणार नाही. आणि हे जे येतोय ते कशासाठी येतोय तुम्हाला पण माहिती आहे, की जे बोलतायत सकाळी उठून ते कोणाला फसवताय तुम्ही. म्हणजे ते दोन भाऊ आहेत, ते बोलतील नाही एकत्र. तर एकीकडे दोन्ही ठाकरे बंधूंनी सोबत येण्यासाठी सकारात्मकता दाखवली आहे, तर दुसरीकडे या दोन्ही पक्षांतील जे इतर नेते आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा आता मनोमिलन होताना दिसतंय. ठाकरे गटावरती अगदी कडाडून टीका करणाऱ्या संदीप देशपांडेंकडून आता सूचक संकेत देण्यात आलेत आणि यामुळे ठाकरे गट आणि मनसे एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आलेलं आहे. राऊतांचं नरकातला स्वर्ग हे पुस्तक वाचताना संदीप देशपांडेंनी एक फोटो पोस्ट केलाय आणि लपवण्यासारखं काहीच नाही असं कॅप्शन देण्यात आलेलं आहे. त्यामुळे चर्चेला अजूनच उधाण आलंय. गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि राज ठाकरेंची मनसे यांच्यामध्ये युती होणार अशा चर्चा जोर धरत आहेत. मध्यंतरी त्या शांत झाल्या होत्या, मात्र आता पुन्हा जोर धरू लागल्याचं पाहायला मिळत आहे. बरं, यावरून आता विरोधक सुद्धा आक्रमक झालेले आहेत. मंत्री नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंवरती जोरदार टीका केलेली आहे. उद्धव ठाकरेंचा बाजार उठलाय आणि म्हणून आदित्य ठाकरेंना वाचवण्यासाठी ही मोहीम सुरू असल्याचं नितेश राणे म्हणाले. ही मोहीम लढा आपल्या शिवसेनेसाठी आहे की लढा आपल्या आदित्याला वाचवण्यासाठी आहे, हा पहिलं तरी स्पष्टीकरण द्यावं. कारण आता जो त्यांचा बाजार उठलेला आहे उद्धव ठाकरे आणि संजय राजाराम राऊतचा, ज्या पद्धतीने सगळे जवळचे निष्ठावान सैनिक महायुती म्हणजे प्रामुख्याने भारतीय जनता पक्ष शिवसेनेमध्ये शिंदे साहेबांबरोबर चालले असल्यामुळे आता बाजार उठल्यामुळे हे सगळी मोहीम बाहेर येते आणि म्हणून तो काय शिवसैनिकांसाठी दौरा नाही आहे, पण त्यांच्या आदू बाळासाठी आहे. ते उद्धव ठाकरेंनी स्पष्ट करून टाकावं आणि ही सगळी नौटंकी बंद करावी. एकीकडे ठाकरे आणि ठाकरे यांच्या युतीची चर्चा सुरू आहे, तर दुसरीकडे मात्र उद्धव ठाकरेंच्या पक्षातल्या एका नेत्यानंच मोठा दावा केलेला आहे. बातमी नाशिकमधून आहे. सुधाकर बडगुजरांनी ठाकरे सेनेतून हकालपट्टी झाल्यानंतर पहिला बॉम्ब टाकलेला आहे. हकालपट्टीच्या निर्णयाआधी उद्धव ठाकरे संजय राऊत माझ्याशी बोलले, त्यांची माझ्याकडे रेकॉर्डिंग सुद्धा आहे, ते दाखवलं तर वेगळं होईल असा इशारा बडगुजर यांनी दिलेला आहे. आदल्या दिवशी उद्धव ठाकरे माझ्याशी बोलतात. काल 10:30 वाजेपर्यंत संजय राऊत माझ्याशी बोलतात आणि मी त्यांना त्यावेळेस खंत व्यक्त केली. ते जर मी रेकॉर्डिंग आज तुम्हाला दिलं तर ते हे होईल, पण मला ते करायचं नाही. निवेदनाच्या बातम्या ह्या पसरल्यात आणि ते सिन्नरला जय मल्हार हॉटेलवरती जेवण करत होते आणि जेवण संपल्यानंतर त्यांनी माझी गाडी बदलली. ज्यावेळेस गाडी त्याच वेळेस माझ्या मनामध्ये शंका आली की कुछ तो गडबड आहे. खरं तर सुधाकर बडगुजर हे ठाकरे सेनेमध्ये नाराज होते. याच दरम्यान त्यांनी फडणवीसांची भेट सुद्धा घेतली, म्हणून ते पक्षप्रवेश करणार आहेत का भाजपमध्ये अशा चर्चा रंगल्या होत्या. आणि आता सुधाकर बडगुजर यांचा भाजप प्रवेश जवळपास निश्चित झालेला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनीच बडगुजर यांच्या भाजप प्रवेशाचे संकेत दिले. कोणी भाजपमध्ये येत असेल तर पक्षवाढीसाठी दरवाजे खुले आहेत. भाजप आमदार सीमा हिरे यांचा गैरसमज दूर व्हायला वेळ लागेल, पण दूर होईल असं देखील यावेळी बावनकुळेंनी स्पष्ट केलंय. भारतीय जनता पक्षामध्ये ज्याला यायचं आहे त्याला या पक्षाचे दरवाजे उघडे आहेत. स्थानिक आमदार सीमाताई हिरे आणि त्यांची त्या विधानसभेमध्ये आत्ताच लढाई झाली आहे आणि त्यामुळं काही काळ लागतो थोडे गैरसमज दूर व्हायला, पण निश्चितपणे आमचे गिरीश भाऊ त्यात लक्ष टाकतात आहे. आरोप केव्हा सिद्ध होतो? जोपर्यंत न्यायालयामध्ये अंतिम आरोपी सिद्ध होत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने कोणताही गुन्हेगार हा गुन्हेगार ठरत नाही. तेव्हा आता बडगुजर यांचा कधी पक्षप्रवेश होतो याकडे लक्ष असेल. प्रत्येक अपडेट जाणून घेत राहू. मात्र एक छोटासा ब्रेक घेऊयात. नाही, हे थोडं वाकडं झालं.
ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. वसई विरारकरांची चिंता वाढवणारी बातमी आहे, कारण शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच चाललाय. आतापर्यंत कोरोनाचे 8 रुग्ण आढळून आलेत. सगळ्या रुग्णांवरती पालिकेच्या जीवदानी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर नागरिकांना कोरोना नियमांचं पालन करावं असं आवाहन पालिकेच्या वैद्यकीय अधिकारी भक्ती चौधरी यांनी केलं आहे. आतापर्यंत आपल्याकडे टोटल 8 रुग्ण आढळले आहेत. त्यामधले आत्ता 5 आपले ॲक्टिव्ह आहेत आणि त्यातले 4 होम आयसोलेशनमध्ये आहेत, 1 पेशंट ॲडमिट आहे. आतापर्यंत आपले 250हून जास्त अँटीजेन टेस्टिंग झालेले आहेत आणि त्यामध्ये आपल्याला हे रुग्ण आढळलेले आहेत. नागरिकांना एकच आव्हान आहे, कोविड काय आपल्यासाठी आता नवीन राहिलेला नाही आहे. आपण आधीही ज्या काय आपण त्याच्यासाठी उपाययोजना आणि प्रिकॉशन्स घेतलेल्या आहेत त्याच प्रिकॉशन्स तुम्ही कंटिन्यू ठेवा. आणि प्लस जे इम्युनो कॉम्प्रोमाइज असतील, लहान बच्चू असतील, वयोवृद्ध असतील, ह्यांनी गर्दीच्या ठिकाणी अशा वेळी जाणं टाळलं पाहिजे. जेव्हा आवश्यकता असेल त्याच